लिहिलेलं आहे बघा, सातवाहन काळातील हे लिपी वाटते मला. तीस प्रकारच्या गुफा आहेत, ते आपण आतमध्ये जाऊन बघूया. महत्त्वाची गोष्ट आहे, इथे सगळं कॅश लागतं आपल्याला. नमस्कार, मी मंगेश. स्वागत करतो तुमचं श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज भाजे या ठिकाणी आलो आहे. भाजेला जे एक लेणी आहे ते लेणी पाहण्यासाठी आलेलो आहे. आणि बघू शकता, मी आता सध्या आहे भाजे गावामध्ये. हे बेस विलेज आहे भाजे, आणि ते भाजे धबधबा आहे, बघू शकता. आणि पावसाळ्यामध्ये पाणी ज्यावेळेस असेल त्यावेळेस हा धबधबा इथून वाहत असतो आणि असंच पाणी पडत जातं. इथं खूप अशी लोकं येत असतात आणि हिरवळ असतं पावसामध्ये. पण आता काय, कुसळ, फक्त कुसळच. तर आपण चाललेलो आहे आता सध्या वरती भाज्यालेनी. आणि इथं आपण विचारलं यांना की किती वेळ लागेल वरती जाण्यासाठी, तर ते बोलतात फक्त 15 मिनटं लागतील वरती जाण्यासाठी. तर चला आपण जाऊया. तर हे बघू शकता, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या अंडरखाली हे स्मारक येतं, म्हणजे भाज्यांची लेणी. हे बघा, हे बघा, भारत सरकार. आणि ह्याची तिकीट इथे दिलेली आहे, 25 रुपये एवढी तिकीट आहे. आणि काही इथे सूचना वगैरे दिलेल्या आहेत, बघू शकता आपण. तर चला पण जाणार आहे थोड्या वरती. 15 मिनटं एवढं चालायला लागेल. दादा 15 मिनटं लागतील चालायला? 15 मिनटं. बोला, नाव काय आपलं? दामू मदळवी. आज काय गर्दी कमी आहे का? हो, गर्दी कमी आहे. आता संक्रांत आपले महाराष्ट्रातले सण आहे, आज त्याच्यामुळे लोक जरा कमी येतात. आणि संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा, शुभेच्छा. आम्हाला तुम्ही गोळा द्या, आम्ही तुम्हाला तिळगुळ देऊ. चालेल. ओके, चला बाबा, थँक्यू. चला, तर हे बाय द वे आज आमच्यासोबत हे 2 बलाढ्य असे 2 मावळे आहेत आपल्यासोबत. ते जाईल तिकडे असतात, पण आता थोडं लग्न झाल्यामुळे थोडं आमचं शेड्यूल थोडं मिसिंग होतं आहे. पण आम्ही खूप वेळा सोबत आम्ही गडकिल्ले केलेले आहेत. एखादा दुसरा काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसले असतील. हे ढवळेपवळे, तो विकास आणि पाठीमागचा हा विक्रम. इकडे बघा जरा, इकडे हा आहे विक्रम, हा विकास. तर चला आपण आता चालू करतोय हा छोटासा ट्रॅक. मोकळ्या हवेमध्ये एकदम दाबून श्वास घेतला आणि तिथून पुढे ह्या घाटाच्या पायऱ्या चढायला लागलो. जरा पुढे सरकलो की पुढे या ताई दिसल्या, काही पदार्थ विकत होत्या. लिंबू सरबत 20, ताक 20, लिंबू सोडा 30, भेळेवाली 30. अच्छा, बेळ कशी? 40 रुपये प्लेट आहे. हे कसं आहे? ती 60. मला काय घेणं ना करणं, फक्त विचारत बसलो, ह्याचा रेट किती, त्याचा रेट किती. बघू शकता, तर विसापूर, विकास आणि मी, तो विसापूर आपण केलेला आहे बरोबर. मागच्या वेळेस आपण एकदा आलतो, तू होता ना विसापूरला? आपण हां बरोबर. आणि इकडे कुठला आहे? लोहगड. हा लोहगड बघा, तो असा बलाढ्य असा लोहासारखा लोहगड. आणि हा विसापूर मधून असं दोन्ही जवळ आहे, समोरासमोर. बरोबर. इथून असा रोड पुढे गेला बघा, आणि इकडे लेफ्टला आपल्याला विसापूर, आणि इकडे पुढे राईटला तो लोहगड लागेल. स्टॉल बघायला भेटतात आपल्याला. हे बाबा, लिंबू पाणी बघायला भेटतं इथे, कोकम सरबत वगैरे आहे, बोरबीर आहे तिथे, कैरी आहे. जसं एक बोर खाल्लं तसं माझ्या बॉडीमध्ये सायट्रिक ॲसिड तयार झालं आणि मी धावू लागलो. इकडं मला धाप लागत होते आणि ह्याचं चाललंय मित्रांनो, ते अंगाला तिकीट काढायचं चाललं आहे, आणि तिकीट काढतो आपला हा दादा. आपण आता सध्या तिकीट काढले, आणि तिकीट जर इथं बघा, इंडियनसाठी 25 रुपये आणि फॉरेनरसाठी 300 रुपये एवढी तिकीट आहे. आणि याचं जे टायमिंग आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. कॅश पेमेंट. महत्त्वाची गोष्ट आहे, इथे सगळं कॅश लागतं आपल्याला. इथं पेमेंट करायचं असेल तर कॅश मोडच. फोनपे वगैरे नाही ना विक्रम? नाही ना.
मंत्री झालेले त्यांचे बंधू भगिनी ह्या दगडामध्येच वरती लेणे आपल्या तयार केलेले है तेलंगाना। इधर किधर पुणे में रहता है? अच्छा, पहली बार आया? हाँ करेक्ट। अच्छा, इधर फर्स्ट आया क्या और किधर गए थे? वहाँ दूसरे केव से वहाँ गए। वो कारला हाँ कर एकवीरा। में कुछ जानकारी है आपको इस केव के बारे में? ये फोर्ट देख के आए हैं लेकिन फोर्ट क्लोज्ड है। हाँ, वो अपना ये तो कहाँ से आ रहे हैं? हम पनवेल से आहे, नवी मुंबई। ओके ओके नवी हे मानलं पाहिजे ह्या दादांना, हे तेलंगणावरून आलेत तरी ह्यांना आपल्या लेणीविषयी महाराष्ट्रामध्ये जे काही ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्याच्याविषयी एवढं प्रेम आहे, तर आपल्या लोकांनी पण थोडंसं कुठंतरी मनाव घेतलं पाहिजे आणि आपली जी पुरातन काळातल्या ह्या लेणी आहेत, काही वास्तू आहेत त्या जतन करून ठेवलेल्या आहेत वर्षानुवर्ष। सम्राट अशोक यांच्या काळात ह्या लेण्या उभारलेल्या आहेत। भगवान गौतम बुद्ध आहेत, यांच्या जीवनावर आधारित ह्या लेणी, ऐसा बराबर आहे ना? भगवान ये गौतम बुद्ध उनके जीवन पे आधारित ये लेणी आहे, बरोबर? तर ते आपण इथं येऊन ह्या काही वास्तू बघितल्या पाहिजेत। ह्याची एक आठवण आहे, पहिल्या काळात त्यांनी भरपूर काय करून ठेवलेलं आहे, तर हे जतन केलेल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि याच्यावरून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली होती असे म्हटले जाते। त्यानंतर 800 वर्ष म्हणजेच की इसवी सन 6व्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती। इथं गेटच्या इथं पोहोचलोय आणि इथून एंट्री करतोय आपण आणि चालूया आतमध्ये। येथील विहार जनतेच्या दानामधून उभे केलेले आहे असे म्हटले जाते व त्यांच्या दानाचे लेख या इथे आपल्याला दिसून येतात। येथील चैत्य सुमारे 17 मीटर लांब तर 8 मीटर रुंद आणि तितकेच उंच देखील आहे। मित्रांनो, हे भाजे येथील ही जी लेणी आहे थेरवान पद्धत किंवा 2ऱ्या शतकामधील ही जी आहे 29 गुफाची ही लेणी आहे असे इथं म्हटलं जात आहे। आणि या इथं बघू शकता लाकडाचं इथे हे दिलेलं आहे आणि आतमध्ये 29 प्रकारच्या गुफा आहेत, ते आपण आतमध्ये जाऊन बघूया। आणि हे बघू शकता हे लेणी, मित्रांनो आपण आता वर चढूया, इथून इकडं नंतर येऊया। इतर वरती जायचं म्हटलं तर ते चप्पल काढून जायला लागतं आपल्याला इथे, आणि वरती जाणार आहे, तर चला वरती जाऊया। भाजा लेणी बौद्ध धर्मातील हिनयान पंथातील आहे। हा 22 खडक कापलेला गुहाचा एक समूह आहे जो भाजे गावापासून 400 फूट उंचीवरती आहे। या ठिकाणी असणारे चैत्यगृह खूप महत्त्वाचे आहे। तसेच याच्या बाजूला ह्या भिखूंना राहण्यासाठी खोल्या काय आपल्याला पाहायला मिळत असतात। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम भाजे येथे लेणी खोदण्यात आलं असं सांगितलं जातं। या इथे बौद्ध धर्माचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जतन करण्यात आलेला आहे। येथील बौद्ध लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये खोदण्यात आल्या। भारतामध्ये प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करीत असताना बौद्ध भिक्खूंच्या वसाहतीसाठी डोंगरामध्ये लेणी खोदण्यात मौर्य काळात सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रात सातवाहन काळात भाजे लेणी बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र होते असेही मानले जाते। बौद्ध भिक्खूंना बौद्ध भिक्खू उपासना तसेच धर्मप्रसाराचे कार्य इथूनच करीत होते। कातळात कोरलेल्या अशा छोट्या छोट्याशा रूम आहेत, पण ह्याला रूमा बोलतात की गुफा बोलतात हे ते आपल्याला माहिती नाही। इथं काय झोपायचे का लोक? बसायचं पण इथे केलंय। मित्रांनो, या पाठीमागच्या ठिकाणी इथे जे वरच्या साईडला जे छोटे छोटे रूम आहेत ना, तिथे लोक राहायची वाटतं आणि इथे ह्या ठिकाणी मेडिटेशन वगैरे होत होतं। म्हणजेच की मेडिटेशन म्हणजे साधारणतः एक शांत असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी येऊन मनशांती हवी असेल तर त्या ठिकाणी लोक येऊन म्हणजे शांत बसत असत असं इथं सांगितलं जातं। आणि हे बघा इथे आपल्याला तिथे अंडर हे पाहायला मिळतं, आपल्याला तळ आहे पाण्याचं। टाकू का? सातवाहन काळातील हे लिपी वाटते मला। कुठली लिपी रे? पाली भाषा।
मित्रांनो आपण पुढच्या साईडला आल्यानंतर इथं बघा छोटे छोटे असे इथे हे दिसतात घुमट दिसतात तिथे बघा. याला घुमटच बोलतात ना रे. हां अरे म्हणजे असं खूप असे हे दिसतात. तर हे कितना आहे टोटल? 14. पुढच्या साईडला आल्यानंतर इथं पण बघा गुफाच बघायला भेटते. अशा खूप अशा गुफा आहेत इकडे. आणि त्याच्यानंतर इथे काहीतरी आतमध्ये मंदिर बघायला भेटतं. पण इथे छोटे छोटे रूमच आहेत बघू शकता इकडे पाठीमागच्या साईडला. हे बघा इकडे अशा रूम आहेत छोट्या छोट्या. आणि इथं बंद केलं आहे शांत असं ठीक. आणि हे बघा काही कोरलेलं दिसतं इथे. पण आता हे होत आहे जवळजवळ आता हे मुजायला लागलं आहे थोडंसं. सगळीकडं असं ह्या लाईनमध्ये सगळीकडं अशा गुफा बघायला भेटतात आपल्याला. आणि इकडे वरच्या साईडला पण काहीतरी आहे. आपण वरती जाऊन बघणार आहे काय ते. चला. घरच आहेत छोटे छोटे इथे. मित्रांनो आपली ही सर्व लेणी बघून झालेली आहे जवळजवळ. त्याला पण आता हे उतरतो पायऱ्या. खूप सारी पब्लिक आलेली आहे. आपण ही लेणी खाली उतरत आहे आणि तिथून पुढे आपण चालणार आहे आपल्या घरी. कुठून आलो मित्रांनो? कुठून आला रे? विरार फुलपाडा. कुठून? विरार फुलपाडा. विरार म्हणजे इकडे मुंबईवरून? मुंबईवर. अच्छा काय बोलता? म्हणजे कसं काय म्हणजे अख्खा ग्रुपच आहे तुमचा? कसा आला विरारवरून? कसा आला तुम्ही? रिक्षा घेऊन. काय बोलता? अरे मस्त छान छान. सगळे विरारवालीच आहेत का? सगळे विरार. विरार फुलपाडा. हे बघा म्हणलं पाहिजे हे विरारवरून आले. विरार म्हणजे तिकडे नालासोपारा का? नालासोपारा. अरे वा मस्त. आम्ही पनवेल 305 पनवेलवरून आलो. 305. 46 MH46. हा का? किती जण आले तुम्ही? किती रिक्षा घेऊन आला? आम्ही 8 जण. काय एक बोलता? बाईक एक रिक्षा.
अरे वा मस्त. म्हणजे डायरेक्ट इथं झाला का दुसऱ्या कुठल्या एक ठिकाणी? विरार गेले अच्छा एकविराची ती मंदिराकडे. ती लेणी बघून इकडे आला का? अरे वा मस्त मस्त. मग आता इथून कसं डायरेक्ट? फिरायला मस्त मस्त. तर ह्या मित्रांना मानलं पाहिजे हे डायरेक्ट लोहगडावर लोहगड केला पाहिजे तुम्ही. बंद होता. अच्छा लोहगड बंद आहे आज. आपली मराठी मुलं येतात हे जी आपली प्राचीन लेणी आहे ते बघतात. खूप छान वाटतं कारण की भेटत नव्हती एवढा ग्रुप भेटला मला खूप छान वाटलं. तर मित्रांनो धन्यवाद खूप छान वाटलं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. ठीक आहे श्री मंगेश काळे. 2x3 केलेलं आहे आपला हे कोकम सरबत. आणि आता ए पोऱ्या चेस्ट चेस. बायकांचाच फोन येतो तर कंटिन्यू काय करायचं काय कळ नाही. आधी ह्याच्या बायकोचा आला ह्याच्या बायकोचा आता आला तर माझ्या बायकोचा येईल आता थोडा आहे. ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.